शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय। रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला हवा असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय आणि आता यावरनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। प्रमाणे त्याचा स्मरण येईल किंवा वाढदिवस यायला पाहिजे, साधी बंद केली पाहिजे। संभाजी भिडेंवरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा संभाजी भिडेंच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही। दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। मात्र हा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून तिथीनुसार साजरा करावा असं विधान संभाजी भिडेंनी केलंय। शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत संभाजी भिडेंनी केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। संभाजी भिडेंच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय। 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण येईल किंवा वाढदिवस यायला पाहिजे, 6 जून बंद केलं पाहिजे। संभाजी भिडेंनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या 6 जून रोजी या महाराष्ट्रातील सर्व 18 पगड जाती मिळून केला जातो, त्या राज्याभिषेक सोहळ्याला बंदी आणावी म्हणून जी मागणी केली आहे, या मागणीचा सर्वप्रथम मी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो। या संभाजी भिडेंवरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी या महाराष्ट्रामधील जो शिवशंभू भक्त आहे तो या ठिकाणी संभाजी भिडेंच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरा केला जातो। मात्र आता राज्याभिषेक सोहळा हा तिथीप्रमाणेच व्हायला पाहिजे असं संभाजी भिडेंनी म्हटलंय। भिडेंच्या या भूमिकेवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी संताप व्यक्त करत घणाघाती टीका केली आहे। 6 जूनचा राज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला आहे आणि एकदा कोणी पिसाळला तर त्याची तत्काळ नसबंदी करणं समय संमत आणि समाज हिताचं आहे। तसं न केल्यास पिसाळलेली विकृती समाजाला चावत सुटते। खबरदारी म्हणून सरकारनं तत्काळ दखल घ्यावी अशी टीका अमोल मिटकर यांनी संभाजी भिडेंवर केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो व राज्याभिषेक सोहळा, तारीख की तिथी असा वाद अधूनमधून उफाळून येत असता काहींचं म्हणणं आहे की हे दोन्ही उत्सव तारखेनुसार साजरे करावेत, तर काहींचं मत आहे तिथीनुसार साजरे व्हावेत। त्यामुळे 2 वेळा शिवजयंती आणि राज्याभिषेक सोहळा साजरा होतो। इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करतायत। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे। महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे, देशातल्या लोकांना आदर आहे, त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं। नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मतं व्यक्त केली आहे, पण राज्य सरकार याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे। राज्य सरकारने निर्णय यापूर्वी घेतला। तिथीविषयी तर आमचंही म्हणणं तेच आहे की शेवटी तारखा आणि तिथीमध्ये फरक आहे। तिथी इतिहास असेल, भूगोल असेल, याच्यातून प्रतीत होत असतात, तारखा काही त्याच्यातून प्रतीत होत नसतात। या भूमिकेविषयी आमचा काही मला वाटतं वाद असेल काय नाही, परंतु वाघ्या कुत्र्याच्या विषयी जे काय असेल ते इतिहास संशोधकांनीच निर्णय घेतला पाहिजे। मी किंवा संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही। संभाजी भिडे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरूनही भाष्य करत तो पुतळा काढायला नको असं म्हटलंय। याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। 6 जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय, पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय, ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे। काय सांगाल तुम्ही? ते कुत्र काढता का म्हणे, कुत्र्याचा पुतळा काढता का म्हणे, तो राजकारणाचा विषय करता का म्हणे। आणि वाघ्या कुत्र्याचा जो काही विषय आहे तो काही लोकांचं म्हणणं आहे की असला पाहिजे, काही लोकांचं नाही असं म्हणणं आहे, नसला पाहिजे। म्हणून याच्यावर सुद्धा शासनातर्फे मला वाटतं एक ज्याच्या सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतात हे सगळे मुद्दे, त्याच्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे एक निर्णय घेतील
आणि मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांना मान्य असावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत झाले नसतील एवढे वाद त्यांच्या पश्चात निर्माण केले जातात. तारीख की तिथी हा वाद दूर ठेवून एकत्र येऊन आपल्या राजाचा उत्सव साजरा व्हायला हवा. त्यामुळे संभाजी भिडे असो वा इतर कुणी नेते यांनी उगाच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. शेखर पाटील, कोल्हापूर.